ते पटकन कटिंगमध्ये त्यांची असं पाठवून घेतलेलं आहे. हे सगळे माझ्याकडं पॅटर्न आहेत. हे पॅटर्न जे आहेत माझ्याकडे, तर हे पॅटर्न टाकूनच मी नेहमी कट करत असते. कारण आपण अगोदर पॅटर्न काढतो आणि पॅटर्न काढून जर कट केलं तर अजिबात इकडे होत नाही, त्याचं परफेक्ट माप बसतं. तर जर आपण जरी आपल्याला फक्त शिकलेलं असलो तरी पण पूर्णपणे त्याची प्रॅक्टिस झाल्याशिवाय ब्लाऊज फिटिंग बसत नाही. आज मी 10 वर्षापासून काम करते तरी पण मी पॅटर्नचा वापर करते. कारण हे पॅटर्न मी स्वतः काढलेले आहेत. हे पॅटर्न मी का काढलेले आहेत, प्रत्येक मापाचे काढलेले आहेत. तर ह्याची 28 छातीपासून ते 40 छातीपर्यंत मी पहिले त्याचे पॅटर्न काढून ठेवलेले आहेत. आता जेव्हा मी कट करते तेव्हा माप तर घेतेच ब्लाऊजचं. माझ्याकडे हे एक ब्लाऊज आहे, हे मापाचं ब्लाऊज आहे. ह्या मापाच्या नुसार तर मी ह्या मापाच्या नुसार याची कटोरी घेतलेली आहे. ही कटोरी आहे तर याची कटोरी आहे 32ची कटोरी आहे. मी 32चे, हे बघा माझ्याकडे असे पॅटर्न काढलेले आहेत. हे 32 इथं आकडा लिहिलेला आहे. याचे मी सगळे पॅटर्न काढून घेते. कारण पॅटर्न का काढायचे, तर आपण पॅटर्न अगोदर व्यवस्थितपणे जर काढले तर आपल्याला कटिंगला एकदम सोपं जातं. आणि ते एकदम पटकन आपण याच्या सहाय्याने जर कट करून घेतलं मार्किंग करून तर एकदम इकडं कपडा होत नाही. त्यानंतर हे पॅटर्न टाकलेले मी उचलून घेतलेले आहेत आणि त्याला मार्किंग केलेले आहे. तर मार्किंग केली ना तरी पण आपण त्याला टाचणी लावतो. टाचणी का लावायची असती, ही टाचणी आपण कपड्याला लावतो कारण हा कपडा इकडं घसरला नाही पाहिजे कट करताना. त्यामुळं एकदम एजी आणि सोपं कटिंग होती. आणि कटिंगसुद्धा बघा एकदम फास्ट करतो आपण कटिंग करायला. त्याला मी पिन लावलेली असल्यामुळं कपडा इकडं अजिबात सरकत नाही. आणि सरकत नसल्यामुळं बघा पटापट कटिंग ह्याची पटापट होऊन जाते. जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो तेव्हा प्रत्येकीचे एकच प्रश्न असतो की त्याचा गळा खाली उतरतो, त्याचं शोल्डर खाली उतरतं, परफेक्ट बसतच नाही. पण जर आपण व्यवस्थित पॅटर्न काढून घेतले आणि त्याची कटिंग जर व्यवस्थित केली तर बघा अजिबात कुठं इकडं घसरत नाही किंवा तो गळासुद्धा असा खालीवर कुठल्या बाजूने होत नाही. बऱ्याचशा लोकांचे शोल्डर जे आहेत ते शोल्डर खाली उतरतात आणि मग खाली उतरतात म्हणजे ते कळत नाही. नवीन शिकत असलेल्या लोकांना त्याचं लक्षात येत नाही की बाबा ते म्हणतं मी तर मापानुसारच काढलं होतं, मग याचा गळा का खाली उतरतोय, याचं शोल्डर का खाली उतरतोय. तर आपण एक चूक करत असतो की आपण सुरुवातीला जे पहिलं कटिंग आहे ते कटिंगच आपण व्यवस्थित करत नसतो, त्याच्यामुळं ते आपलं इकडं होतं. तर बघा आता शोल्डर का खाली उतरतं, तो जो गळा असतो, गळ्याची जेवढी खोली असती त्यानुसार आपण शोल्डर टाकायचं असतं. तर बघा आता माझा जो हा पाठीमागचा गळा आहे तो पाठीमागचा गळा 9 आहे. किती आहे, खोलीला 9 आहे. मग त्याचं जे मी गळ्याचं माप आहे ते अगदी 2 इंच घेतलेलं आहे. कारण का, खोली जास्त असल्यामुळं वरचं शोल्डर कमी घ्यावं लागतं. आता हे दोन्ही म्हणून मी किती घेतलेलं आहे बघा, शोल्डर प्लस गळा तर फक्त किती घेतलेला आहे, 5 घेतलेला आहे. किती घेतलेला आहे, 5. म्हणजे शोल्डर 3 आणि गळा 2 असं मी माप घेऊन याची मार्किंग करून कटिंग करते. आता मी जरी हाताने हा कपडा सरकवत असेल तरी पण मी त्याला पिन लावून घेतलेले आहे. पिन लावून घेतलेले असल्यामुळं तो इकडं सरकत नाही, तर तो टॅग बसतोय. हे झालं प्रॉपर. बघा आता हे सगळे मी कटिंग करून ठेवलेले आहे. आता ही उर्वरित आहे तर त्याची आपल्याला काय बनवायची असेल बरं, अर्थातच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला उर्वरित कपड्यांचं काय बनवायचं आहे, तर बाही बनवायची आहे. आता बघा तुम्हाला वाटत असेल बाही,
पण मी बाहीचे सुद्धा पॅटर्न काढून ठेवलेले आहे. जी बाही आहे माझ्याकडं त्याचं सुद्धा माझ्याकडं पॅटर्न आहे. प्रत्येक मापाला मी 32 असं नाव टाकलेलं आहे. प्रत्येक मापाचे माझ्याकडे पॅटर्न आहेत आणि मी ते पॅटर्नच वापरते. कारण का पॅटर्न वापरते? पॅटर्न वापरण्याचं कारण एकच आहे, कपडा इकडे इकडं घसरत नाही. परफेक्ट माप असतं आणि ते परफेक्ट माप जर एकदा जमलं ना तर बाकी ब्लाऊज कसाच वायाला जात नाही आहे. एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट बसतो. ते बघा, हे 32 आहे. हे बघा, मी अशी बाही टाकते आणि ह्याचंसुद्धा मी अशीच कटिंग करून घेत असते. याला सुद्धा मी मार्किंग करणार आहे. मार्किंग करून अगदी पटकन सोप्या ह्याच्यात लगेच मी ही कटिंग करून घेणार आहे. बघा, जरी क्लास झालेला नसेल आणि तुम्ही जर माप टाकता येत असेल, तुम्हाला यूट्यूबला बघून जरी तुम्ही माप टाकलं आणि असे कटिंग करून जर ब्लाऊज शिवले तर खूप छान असे ब्लाऊज तुम्हाला शिवता येतील. जर समजा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही, कारण त्याला काय आपण पैसे देत नाही. लाईक करणं हे तर आपलं गरजेचं आहे, कारण आपल्याला एका चुटकीस ब्लाऊज कापण्याचं शिकवलं जातं.